फ्रीज चालू केलेलं आहे. कूलिंग व्हायला 6 ते 7 तास लागेल. 6 तासानंतर तुम्ही सामान ठेवू शकता. ठीक आहे. पूर्ण फ्रीजची सेटिंग आम्ही या पॅनलमध्येच दिलेलं आहे, बाकी दुसरी कुठे काय सेटिंग नाही आहे. आज डिस्प्ले तुमचा ऑफ मोडमध्ये, जर कुठेही टच केले का डिस्प्ले तुमचा ऑन झाला. ठीक आहे. डिस्प्ले ऑन झालं, इथे एक लॉकचा सिम्बॉल, जर लॉक असेल तुमची कुठलीही बटणं काम करतात, जे नावं लिहिली तीच आपली बटणं आहे. ठीक आहे. तर लॉक काढण्यासाठी जे 3 सेकंड लॉक दिलं, तुम्ही सेम 3 सेकंड होल्ड केले का लॉक तुमचा रिलीज होईल. हा तुमचा लॉक केला. ठीक आहे. आता हा फ्रीजर, फ्रीज म्हणजे वरचा कंपार्टमेंट, फ्रीजर मीन्स तुमचा खालचा कंपार्टमेंट. आता फ्रीजमध्ये बघू 05 पुश केलं, पुश केलं 05, 06, 07, 08, 09. 09 डिग्री तुमचा मॅक्झिमम आहे. जर तुम्ही 09 डिग्रीमध्ये ठेवले का वरती कूलिंग तुमची कमी होईल. ठीक आहे. परत सेम बटन पुश केले तर ऑफ मोड आला. तुम्हाला आतमध्ये काही क्लीन वगैरे करायचं असेल तर मागून बटन न बंद करता इथे डिस्प्ले ऑफ करून तुम्ही क्लिनिंग करू शकता अर्धा 1 तासासाठी. कंटिन्यू ऑफ ठेवायचं नाही. परत सेम बटन पुश केला तर 1 डिग्रीवर कूलिंग जास्त होईल, 9 डिग्रीवर कूलिंग कमी होईल. आमचा जे नॉर्मल टेम्परेचर आहे तो आहे 5 डिग्री. तुम्ही एनी सीझन 5 डिग्रीमध्ये ठेवू शकता. आता खाली जे 5 डिग्रीमध्ये तुम्ही ठेवताय तुमचं जे वस्तू आहे ते प्रॉपर फ्रेश आहे. जर तुम्हाला असं वाटतं आहे 5वर कूलिंग कमी होतं, आपल्याला अजून वाढवायचं, 5वरनं तुम्ही 4, 6, 7 5 वाढवायचं आहे तर 5वरनं 4, 3, 2, 1 केलं का जास्त होईल, 6, 7, 8, 9 केलं का कमी होईल. आता तुम्हाला जर 4वर जायचं असेल तर 5, 6, 7, 8, 9 ऑफ 1, 2, 3, 4 एक सायकल रोटेट व्हावं लागेल, बॅक नाही. क्लिअर. नेक्स्ट फ्रीजर खालचा कंपार्टमेंट -18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24. -24 डिग्री मॅक्झिमम आहे. जर तुम्ही -24 डिग्रीमध्ये ठेवले खालती फ्रीझरमध्ये जास्त कूलिंग होईल का, कारण की ते मायनस लागला आहे. आम्ही जे आईस ट्रे दिलेला आहे त्या आईस ट्रेमध्ये तुम्ही 2 तासामध्ये आईस फॉर्मेशन करू शकता -24 डिग्रीमध्ये. परत सेम स्विच तुम्ही पुश केलं तर हा कन्वर्ट झाला. जे फ्रीझर होता तो झाला वरचासारखा फ्रीज. आता खाली पाणी ठेवलं तो फक्त थंड राहील, बर्फ होणार नाही. आता म्हणजे जे पाणी ठेवलं तुम्ही त्या बर्फ होणार तर फक्त थंड राहील. तर 5, 4, 3, 2, 1 पर्यंत हा रेफ्रिजरेटरमध्ये काम करेल. कधी तुम्ही इथे 1 to 5 डिग्री फ्रीझर कन्वर्ट करून ठेवतात, खालती फ्रूट्स, फ्लावर आणि व्हेजिटेबल ते ठेवायचं नाही, ते सोडून बाकी वरचं सगळं सामान खाली ठेवू शकता. परत पुश केलं 00 आला, परत -1, परत हा झाला तुमचा फ्रीझर. आता खाली पाणी ठेवलं, पाण्याचा बर्फ होईल पण तो 24 ते 30 तासामध्ये, -24मध्ये 2 तासामध्ये होईल, आता -1वर 24 ते 30 तासामध्ये होईल. ठीक आहे. जर तुम्हाला फ्रीझर वापरायचं असेल तर -18 डिग्री आमचा नॉर्मल टाईम आहे, त्या टाईमच्या तुम्ही एनी सीझन यूज करू शकता. आता खाली ठेवलेलं पाणी तुमचा बर्फ होतो 3-3.5 तासामध्ये. क्लिअर झाले दोन्ही फंक्शन. ओके. आता आपण इथं कन्वर्ट कसं झालं, -24 डिग्री नंतर 5 डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं. जर तुम्हाला तेवढं रोटेशन घ्यायचं नसेल तर सेम चीज तुम्ही 3 सेकंड होल्ड करायचा, तुम्ही डायरेक्ट 5 डिग्रीमध्ये कन्वर्ट व्हा, तुम्हाला तेवढा रोटेट व्हायची गरज नाही. परत फ्रीझरमध्ये जायचं असेल तर परत सेम चीज तुम्ही 3 सेकंड होल्ड करा, -18 डिग्रीमध्ये कन्वर्ट, तुम्हाला तेवढा रोटेट व्हायची गरज नाही आहे. ओके. नेक्स्ट इथे ऑटोसेटचा मीन्स असं की तुम्ही आतमध्ये किती सामान लोड केलं आहे, त्याला किती कुलिंगची रिक्वायरमेंट, तर जर फ्रीज आपलं ऑटोमॅटिक चालतं तर तुम्ही एकदा क्लिक केला की खालचं लाईनिंग ऑन झाला. आता वरचे तुमचे दोन्ही बटणं काम करणार नाही. तो बाय डिफॉल्ट सेन्सर ऑब्झर्व करतो आहे किती सामान लोड केलेलं आहे, त्याला किती कुलिंग पाहिजे, कॉम्प्युटरला कधी स्टार्ट करायचं, कधी कट ऑफ करायचं, सगळं ऑटो मोडमध्ये वर्क करेल. जर तुम्हाला इथे मॅन्युअल सेटिंग करायचं, ऑटोसेट रिलीज करा, आता तुम्ही मॅन्युअल सेटिंग घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक फंक्शन आहे हॉलिडे मोड. जर तुम्ही कुठे बाहेर चालले 10, 12, 15 दिवसासाठी, तुम्हाला फक्त फ्रीझर ऑन करून जायचं असेल तर फ्रीझर तुम्ही ऑन करून जाऊ शकता, त्या टायमात तुमचा रेफ्रिजरेटर बंद राहील. ठीक आहे. तर सेम स्विच हॉलिडेवर जाताना सेम स्विच 3 सेकंड होल्ड करायचं. वरती एक अम्ब्रेलाचा सिम्बॉल आला, फ्रीजने घेतला 17 डिग्री, तर 17 डिग्रीवर कूलिंग होणार. तर हॉलिडे मोडमध्ये आम्ही फक्त फ्रीझर ऑन ठेवलं, रेफ्रिजरेटर बंद झालेलं आहे, तर वरती काही ठेवायचं नाही. परत आल्यानंतर काढायचं असं सेम स्विच 3 सेकंड होल्ड केले का हॉलिडेमधनं आपण रिलीज होऊ, आपण बाहेर निघालो. ठीक आहे. नेक्स्ट पॉवर कूल आणि टर्बो आयसिंग. पॉवर कूल तुमचा वरच्यासाठी आहे, टर्बो आयसिंग तुमचा फ्रीझरसाठी आहे. तुमच्या घरात काय फंक्शन पार्टी वगैरे तुम्ही वरती जास्त सामान लोड केलेलं आहे, तुम्हाला फास्ट कूलिंग करायचं असेल तर एकदा तुम्ही क्लिक केलं की खालची लाईनिंग ऑन झाली आणि हा टाईम तुमचा 1 डिग्रीवर काम करतं. पण हा 1 डिग्री फक्त 6 तासासाठी काम करतं. 6 तासानंतर ऑटोमॅटिक तुमचा ऑफ होईल आणि नॉर्मल मोडमध्ये वर्क करेल. कारण की कंटिन्यू असेल तर मग आपली भाजी वगैरे खराब व्हावं लागेल, त्यासाठी आम्ही फक्त 6 तासासाठी दिलेलं आहे पॉवर कूल. टर्बो आयसिंग फ्रीझरमध्ये तुम्हाला फास्ट बर्फ वगैरे काय बनवायचं असेल ते एकदा क्लिक केले का हा खालची लाईनिंग ऑन झाली आणि हा टेम्परेचर तुमचा -28 डिग्रीमध्ये काम करतं. टेम्परेचर थ्रू आपण किती होतं 24, बट 28 डिग्रीमध्ये होतं. म्हणजे आम्ही जे बर्फाचा ट्रे दिला त्या ट्रेमध्ये तुम्ही 1 तासामध्ये आईस फॉर्मेशन करू शकता -28 डिग्रीमध्ये. आणि हा तुमचा 24 तासासाठी काम करेल. 24 तासानंतर ऑटोमॅटिक हा तुमचा ऑफ होईल आणि नॉर्मल मोडमध्ये वर्क करेल. 1 मिनिटापर्यंत जर टच यूज नाही केलं का डिस्प्ले ऑफ होऊन जाईल आणि लॉक मोडमध्ये जाईल. झाला क्लिअर. ओके. व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे. आणि आतमध्ये जे यूज करणारी वस्तू असेल, दूध असेल तर कधी फर्स्ट सेल्फमध्ये दूध ठेवायचं, जेवण वगैरे असेल तर फर्स्ट, सेकंड, थर्डपर्यंत ते ठेवायचं. फ्रूट्स आणि फ्लावर या ड्रॉवरमध्ये ठेवायचा.
आणि व्हेजिटेबल कुठली भाजी असेल तर या बॉक्समध्ये ठेवायचा. हा भाजी व्हेजिटेबल तुम्ही जर वरती ठेवते एका दिवसाने खा, त्यासाठी दूध वरती, भाज्या खाली ठेवा, सेंटरला तुम्ही काही ठेवू शकता. ठीक आहे. आणि हा फ्रीजर आहे. जी ही वस्तू तुम्हाला लॉंग टाईम सेव्ह करून ठेवायचं, ड्रायफ्रूट झाला, कडधान्य वगैरे ती वस्तू तुम्ही फ्रीजिंग करू शकता. हा एक आईस ट्रे दिला. आईस वगैरे काय फॉर्मेशन करायचं असेल तर पाणी टाकताना दोन्ही साईडनी वरनंच पाणी टाकायचा. वरनं दोन्ही साईडनी म्हणजे इथून वरनंच पाणी टाकायचा. पाणी टाकून थोडा शेक केलं का डिस्ट्रीब्यूट होते. काढायचं असेल या ट्विस्ट केले खालती, म्हणजे इथे ट्विस्ट केले खालती ठेवले का म्हणजे हा खालच्या बॉक्समध्ये पडेल, तिथून तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. याला या ट्रेला तुम्ही फ्रीझरमध्ये कुठेही ठेवू शकता. आणि हा ड्रॉवर याच्यामध्ये तुम्हाला कडधान्य वगैरे जी वस्तू तुम्हाला लॉंग टाईम ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवायचं असेल ते ठेवू शकता. ओके. बाकी फ्रीज तुमचा ओके. ठीक आहे. बरं तुम्ही आता